गंभीर आरोप केले होते। त्यांनी यावेळी पुराव्यानिशी दाखवून दिलं की दुबार मतदार, एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावं, तसंच एकाच मतदाराचे 4 वेगवेगळ्या राज्यात नाव दाखवून मतदान केल्याचे प्रकार देशभरात मोठ्या प्रमाणावर घडले आहेत। यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात आल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलंय। या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीनं देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलं असून बिहारमध्ये सुरू असलेली पदयात्रा प्रचंड जनसमर्थनात पार पडत असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शशांक बावस्कर यांनी इचलकरंजीतल्या आंदोलनस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं। दरम्यान बावस्कर यांनी वोट चोरी ही लोकशाहीवरील थेट आघात असून यामध्ये निवडणूक आयोगाचा कारभार पूर्णपणे संशयास्पद असल्याचं दिसतं। देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या हक्काची पायमल्ली होत असताना काँग्रेस कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत असं मत त्यांनी व्यक्त केलं। याचबरोबर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया ही अत्यावश्यक आहे, मात्र सध्याच्या सरकारनं सत्तेच्या मोहापोटी निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवले। या विरोधात जन आंदोलन उभारूनच सत्य जनतेपर्यंत पोहोचवू असं मत नेत्यांनी व्यक्त केलं। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी वोट चोर गद्दी छोड, निवडणूक आयोग जागा हो अशा तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। गांधी पुतळा परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी मशाली प्रज्वलित करून निदर्शनं केली। या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल, प्रमोद खोडे, किशोर जोशी, शेखर पाटील, रवी पाटील, अजित मिणेकर, सचिन साठे, सोहेल बांडदार, बिस्मिल्ला गैबान, वेदिका कळंत्रे यांच्यासह शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निवडणूक आयोगाच्या वोट चोरीच्या संदर्भामध्ये आज आम्ही मशाल आंदोलन या ठिकाणी केलं। हा विषय समजून घेत असताना राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते यांनी 7 ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी वोट चोरी ही कशा पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यामध्ये चालू आहे याच्या संबंधीचा पुराव्यानिशी त्या ठिकाणी उल्लेख केला। आणि आपण बघितलं तर हरियाणाची निवडणूक असेल, महाराष्ट्राची निवडणूक असेल, दिल्लीची निवडणूक असेल किंवा होऊ घातलेल्या बिहारच्या निवडणुका असतील, या साऱ्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान कशा पद्धतीनं नोंद करायचं, जी मतं मिळणार नाहीत त्यांची मतं कशा पद्धतीनं कमी करायची, कर्नाटकमधल्या बेंगलोरमध्ये त्या ठिकाणी आढावा घेतला असताना एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये जवळजवळ 1000 मतं त्या ठिकाणी नोंदवली गेली होती। आणि याच्याकडं जाणीवपूर्वक कानाडोळा करायचा, दुर्लक्ष करायचं काम निवडणूक आयोग या ठिकाणी करतोय। त्यामुळं निवडणूक आयोगाची स्वायत्तता ही गेली असून ते आता भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी सरळपणानं काम करून राहिलेले आहेत। आणि म्हणून आमचा आक्षेप आहे, राहुल गांधींनी सुद्धा आक्षेप घेतला की निवडणूक आयोग हा भाजपचं काम करतोय आणि भाजपच निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर खुलासा करतोय। बिहारमध्ये राहुल गांधींची आता पदयात्रा या ठिकाणी सुरू आहे वोट चोरीच्या संदर्भामध्ये, कारण उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास 65 लाख मतदान हे कमी केलं गेलं आणि याच्यामधला जनतेमध्ये प्रचंड क्षोभ असून त्याचा प्रतिसाद अत्यंत चांगल्या पद्धतीनं राहुल गांधींना मिळतोय। राहुल गांधींच्या बिहार यात्रेला आमच्या शुभेच्छा आहेत। आमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे आणि ही वोट चोरी जर थांबली नाही तर या देशातली लोकशाही संपणार आहे, या देशातली राज्यघटना पायदळी तुडवली जाणार आहे, याला आमचा विरोध आहे। आणि म्हणून आज आम्ही मशाल मिरवणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं करतोय। उद्याच्या काळात निवडणूक आयोगाने स्वायत्तता अशी गुंडाळून ठेवली तर रस्त्यावरचं तीव्र आंदोलन आम्हाला छेडावं लागेल, याची नोंद